आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यातील सिंहगड घाट रस्त्यावर दरडींसोबत 6 टनाचा मोठा दगड हा कोसळलेला आहे। पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। यामुळे रस्त्यावर कोणीही नव्हतं, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी ही टळलेली आहे। वनविभागाने ब्रेकरच्या सहाय्याने हा दगड फोडून बाजूला केलेला आहे आणि याच घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये सिंहगड घाट या परिसरामध्ये अनेक पर्यटक जात असतात। याशिवाय पावसाळ्यामध्ये या भागामध्ये रस्त्यावर दरडी कोसळण्याचं प्रमाण सुद्धा अनेकदा घडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळतंय। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी सुद्धा आता केली जाते। पुण्यातील सिंहगड घाट इथली आपण ही दृश्य पाहतोय। सिंहगड घाट रस्त्यावरती दरडीसोबत एक भला मोठा हा 6 टनाचा दगड सुद्धा कोसळलेला आहे। पहाटेच्या 5च्या सुमारास ही घटना घडली, त्यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हतं। सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। मात्र समजा ही घटना दिवसा घडली असती तर मात्र अनर्थ झाला असता। आता सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा पद्धतीने वन विभागाने ब्रेकरच्या सहाय्याने हा दगड फोडून बाजूला सुद्धा केलेला आहे आणि याच घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। पावसाळ्यामध्ये सिंहगड घाटावर अनेक पर्यटक जात असतात आणि याच भागात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण सुद्धा तितकंच असतं। त्यामुळे आता पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे लवकरात लवकर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा आता पर्यटक करतायत।